नमस्कार शेतकरी मित्रांनो. माणसांना जसं उन्हाळ्यामध्ये त्रास होतो तसं आपल्या शेळ्यांना सुद्धा उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये त्यांची काळजी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. शेळ्यांना जे काही शेड असतं ते थोडंसं थंड राहील, हवा खेळती राहील असं आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडा पाण्याचा शिडकावा करणे किंवा थोडंसं ओलं कापड बांधून ठेवणे किंवा जे बाजूला खिडक्या दिसत आहेत या खिडक्यांना आपण गोंदपाट जे ओलं करून बांधू शकतो, ज्यामुळं आतलं वातावरण हे थंड राहू शकतं. त्याचबरोबर दुसरं त्यांना महत्त्वाचं आहे ते म्हणजे पुरेसं स्वच्छ पाणी देणं. पाण्याची जी गरज आहे त्यांची ही साधारणतः 5 ते 6 लिटर असते, पण उन्हाळ्यामध्ये ती थोडीशी वाढवून 7 ते 8 लिटर आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना महत्त्वाचा आहे तो म्हणजे ओला चारा. उन्हाळ्यामध्ये ओला चारा खूप कमी असतो, पण ओला चारा हा सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात कसा आपल्याला देता येईल यासाठी ओल्या चाऱ्याचं नियोजन करणे, त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात त्यांना ओला चारा देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना गरजेचं आहे ते म्हणजे वेळेवरती लसीकरण किंवा त्यांचे जे उपचार आहेत. जर शेळी आजारी पडली किंवा जास्त ऊन झालं तर आपल्याला जाणवतं जी शेळी आहे ती तोंड जास्त वेळ उघडं ठेवते, श्वास घ्यायला तिला धाप लागल्यासारखं वाटतं, तर अशा वेळेस लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर उपाय करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात पाणी आणि हिरवा चारा दिला तर आपल्या शेळ्यांची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता. हे आपल्याला यासाठी करायचं आहे. बकऱ्यांसाठी चाऱ्याचं जे व्यवस्थापन आहे त्याचं एक छान गणित आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. 1-2 किलो सुका चारा, 3-4 किलो ओला चारा आणि 5 ते 6 लिटर पाणी असं जर आपण दिलं तर आपल्या बकऱ्यांची काळजी घ्यायला आपल्याला खूप चांगलं पडतं आणि बकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहून आपल्याला त्यातून भरघोस उत्पन्न मिळू शकतं. धन्यवाद.